हाय हॅलो गाईज गुड मॉर्निंग. कसे आहेत? बरे आहे का? मी बी बरे आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी न्यू अकाउंट खोललेले आहे आणि माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे Pinky007 MH12 आणि हे माझं अकाउंट म्हणजे अकाउंट खोलले या नावावर. प्लीज मला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर खरं म्हणजे मेन मुद्द्याची गोष्ट तुम्हाला आज सांगते गाईज. प्लीज क्लिक करू नका, पूर्ण ऐका, पूर्ण बघा. म्हणजे तुम्हाला जसं की तुम्हाला माहिती आहे की माझ्या पोराचे डोळे खूप असे म्हणजे अचानकच मोठे झाले आणि डोळ्यातून पाणी येत होतं आणि डोळे लाल झाले. हे तर तुम्हाला मी सांगितलेले आहे गाईस. पण त्याच्यावर एक रिझल्ट कळाला आहे मला आता. खरं म्हणजे मला विश्वासच होत नाही त्या गोष्टीचा, पण विश्वास करायलाच पाहिजे आणि करणं लय गरजेचं आहे. कारण की जे म्हणजे आजकालच्या दिवसात ती गोष्ट कोणी विश्वास धरत नाही. पहिल्याच्या काळाचे लोक म्हणजे असं म्हणजे आई वयाचे आजीच्या वयाचे लोक हे गोष्टीला विश्वास ठेवत होते. आणि खरं म्हणजे मी बी म्हणजे त्या गोष्टीवर विश्वास ठेवते म्हणजे ठेवतेच. असं नाही की नाही ठेवावं लागते त्या गोष्टीवर विश्वास काय. आणि खरं म्हणजे मला खरं माहितीच नव्हतं. माझं ही गोष्ट कधी लक्षात आलीच नाही की असं होईल म्हणून. कधीच लक्षात आलं नाही गाईज. खरंच मी मी मला वाटलं की माझ्यामध्येच काय म्हणजे मी म्हणजे काहीतरी मिस्टेक झाले म्हणून मी सारखेच हॉस्पिटलला दाखवले, सारखे दाखवले आणि सारखं ड्रॉप घालते. तर कसं होते सांगू का गाईज की मी ज्या टायमातला ड्रॉप घालते, ज्या टायमातला दवा घालते ना, औषध घालते ना डोळ्यात, तर त्याला खूपच दुखायला लागले, म्हणजे त्रास व्हायला लागले. जसं जसं आपण दवा घालतात ना तसं त्याला त्रास व्हायला लागले. ह्याच्यावर रिझल्ट कळाले की मी आईला फोन लावूनच विचारले की असं असं झालं. तर आईने मला एक गोष्ट सांगितली गाईज. खरं म्हणजे हे ऐकून मला खूपच एकदम म्हणजे असे मी विचार बी केले होते की बाबा असं होईल आणि असं घडील. खरंच माझ्या मनात नव्हतं, ध्यानात पण नव्हतं की असं होईल म्हणून गाईज. मला खूप वाईट वाटलं आहे. असं का झालं? मला हेच गोष्टीचं खूप काल रात्रीपासून मला टेन्शन आहे गाईज. परत मी आता इथून असली चुकी करणारच नाही गाईज. कारण की मला घडले आता. आणि गाईज खरं मला सांगते, मला काल रात्रीपासून सांगितले आई सांगितल्यापासून विश्वासच होईना, खरं वाटणार. पण त्यामध्ये विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे गाईज. असं नाही की नक्की विश्वास ठेवायचं नाही. ही गोष्ट मला रिझल्ट कळाली, रात्री कळाली मला. म्हणजे एवढे दिवस मला म्हणजे 4-5 दिवस झाले मला त्या गोष्टीचं लक्षातच नव्हतं आणि एवढे दिवस मला लक्षात नव्हतं गाईज. पण मला काल कळाले, रात्री रात्री कळाले त्या गोष्टीचं मला रिझल्ट काय आहे. आणि खरं सांगते गाईज, असं म्हणजे तुम्ही बी पुढं असं नका करू म्हणून ह्या गोष्टीसाठी मी व्हिडिओ बनवले गाईज. तुम्ही बी पुढं इथून पुढं तुम्ही कुठल्या गोष्टीला तुम्ही काय करताय तर प्लीज ते गोष्टी तुम्ही विसरू नका, म्हणून तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवले गाईज. कारण की माझ्याबरोबर माझ्या घरात आता हे घडलं आहे म्हणून तुम्हाला सांगायला प्लीज तुम्ही नका असं करू. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगते आहे ना. मी आहे ना एक दिवशी आहे ना म्हणजे असंच माझ्या गावाकडे गेलते. गावाकडे गेलो मी काय म्हणले ते म्हणजे कसं आमचं कुलदेवत तर आमचं कुलदेवत तर आमचं तुळजापूरची देवी आहे. आणि मला मला आहे ना तुळजापूरच्या देवीला जायचं होतं. मग अगोदर काय म्हणले ते मी देवाला की मी येते माझ्या पोरांवर पायावर घालते म्हणले ते गाईज. खरंच हे खरं आहे. कोणी कोणी असं का निराळं सोडू नका. हे गाईज खरंच असते. देवाबरोबर कोणीही मस्करी करू नका. माझ्याबरोबर घडले म्हणून मी तुम्हाला सांगायला लागले. तर मी एक दिवशी म्हणले होते असं असं की मी येते तुझ्या पायाला घालते लेकर पोरावर, त्या सगळ्या असं म्हणले होते गाईज. पण काय थोडंसं म्हणजे प्रॉब्लेमसाठी मी तिकडे जाऊ शकले नाही गाईज, म्हणून मला खूप वाईट वाटायला लागलं आता. आणि तिकडे जाऊ शकले नाही आणि पोरांना म्हणजे दर्शन करू शकलं नाही म्हणून मी गेले गावाला गेले. आमच्या गावाला जाऊन तिथून परत आले. मी देवीकडे बघितले नाही म्हणून देवाने मला असं केले. मग काल मला माझ्या आईने सांगितले गाईज हे खरं असतं. देवाकडं लक्ष द्या, देवाला विसरू नका. आपण काही राहू दे, आपण विसरलं तरी पण आठवण ठेवा. आणि जसं आमच्या घरात आता घडलं म्हणजे जसं किंवा अचानकच माझ्या मोठं 2 नंबर पोराला गावाकडं माझं 2 नंबर पोरं राहते. तर 2 नंबर पोराला अचानकच पायाला एकदम दुख झालेत. म्हणजे असं खूप असं म्हणजे चालता येईना त्याला, असं झालंय. अचानकच होणं हे म्हणजे कोणी म्हणते की अचानक होणं होऊ नये असं, पण झालंय. पण हे तुम्ही म्हणजे आठवण ठेवा. कधी विसरला असेल तरी आठवण करा. जावा देवाकडे जावा, जे तुम्ही मागून घेतले ते करा. आता मी बी जाणार आहे. मी मागून घेतले एवढं होऊ दे म्हणलं, तुमच्या पायावर घालते म्हणलं. तुम्ही बी जे तुम्ही आठवण म्हणजे जे तुम्ही मागून घेतलं असेल ते आठवण ठेवा.
हे लई बिकट गंभीर परिस्थिती आहे. कारण की आपण काय म्हणतो की हे झालंय म्हणून आपण काय करतात हॉस्पिटल जातो. हॉस्पिटलला गेलं तर फक्त पैसे टाकते की बाबा कम होईल म्हणून, पण कम होत नाही गाईस. तुम्ही मागून घेतलेल्या गोष्टी करा. नाही जर आपल्याला झालं तर पुढं करून मग असं मागून घ्या, पण देवाला विसरू नका. मला माझ्याबरोबर घडलंय, माझ्या पोराला खूप त्रास व्हायलाय, डोळे एवढे एवढे मोठे मोठे झाले. मला खूपच वाईट वाटत. रात्री मम्मीला सांगितलं, मम्मीकडून मला एक गोष्ट कळाली, आपल्या घरात कोणी वयस्कर लोकांना ही गोष्ट प्रकाश पडते, ही गोष्ट त्यांना कळते. त्यांना विचारा का झालं काय नाही. मी काल विचारल्यामुळं मला ही गोष्ट कळाली आहे. तुम्ही बी काळजी घ्या. तुम्ही कुठल्या गोष्टीला काय विचारलं का, काय मागून घेतलं काय, ते सगळ्या गोष्टी तुम्ही काळजी घेऊन बघू शकताय, असं मी तुम्हाला सांगणार आले. एवढंच मला सांगणं आहे, दुसरं काही नाही आहे. हे रिझल्ट मला कळाल्यापासून कालपासून मला खूप वाईट वाटायला लागलं. मी जाणार तुळजापूरला, जाऊन पोराला पायावर घालणार, हे मी सांगते. तोपर्यंत मला काय करावं ते सांगू का? काय 5 मंगळवार मला उपवास पकडावा लागतो. मी 5 मंगळवार उपवास पकडणार, परत येऊन जाणार. त्यामुळे म्हणजे तुम्ही बी जरा काळजी घ्या, स्वतःची पोरांची काळजी घ्या.